नमस्कार भक्तजनांनो, मी वैशू। नवरात्र सुरू होत आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पाहताय। तर यंदा 15 ऑक्टोबरपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे। तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझ्याकडनं नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। तुमचे हे नवरात्र खूप चांगलं पार पडो, आराधना करायची आहे ते पूर्ण हो, हीच देवी चरणी प्रार्थना करून आजचा आपला व्हिडिओ सुरू करू। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीचे 9 दिवस देवीचे वाहन कुठले, त्याचबरोबर 9 दिवसाचे शुभ रंग कुठले, 9 दिवसाचे देवीला दाखवले जाणारे नैवेद्य कुठले व 9 दिवसाच्या आपण ज्या देवीला माळा चढवतो त्या माळाचे रंग व फुलं कुठले याची आपण माहिती बघणार आहोत। सर्व माहिती एकत्र देणार आहे। हा व्हिडिओ जरा मोठा होणार आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण ऐका। माझ्या या चॅनलवर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राइब करा। जेव्हा नवरात्री रविवारी येते तेव्हा देवीचे वाहन असते हत्ती। या दिवशी मातीमध्ये धान्य पेरून त्यापासून आपण घट तयार करतो आणि तोच दिवस म्हणजे घटस्थापनेचा पहिला दिवस 15/10/2023 रविवार। शुभ रंग आहे तांबडा म्हणजेच ऑरेंज। फुले किंवा नागिलीच्या पानाची माळ वाहली तरीही चालेल। तर दुसरा नैवेद्य आहे साखर। रंग पांढरा आणि साखरेचा रंगही पांढरा असल्यामुळे या दिवशी दीर्घ आयुष्य लाभावे असे वाटत असेल तर या दिवशी देवीला साखरेपासून बनवलेला कुठलाही पदार्थाचे नैवेद्य तुम्ही दाखवू शकता। तिसरी माळ आहे, तिसरा दिवस आहे 17/10/2023 मंगळवार। शुभ रंग आहे लाल म्हणजेच रेड। नैवेद्य दुधाचा पदार्थ कुठलाही। तृतीय रूप आहे चंद्रघंटा, नाव आहे अष्टमुखी। तिसरी माळ आहे निळे फुले। तर आपल्या जीवनात दुःखाचा नाश व्हावा म्हणून देवीला दुःखापासून दूर राहावं यासाठी आपण देवीला दुधापासून कुठलाही पदार्थ जसे की बासुंदी, खीर हे बनवून देवीला दाखवावे, यांनी आपले जीवनातील दुःख कमी होतील। चौथी माळ 18/10/2023 बुधवार। शुभ रंग आहे निळा म्हणजेच व्हायलेट ब्ल्यू। नैवेद्य गोड भजी। चतुर्थ रूप आहे कुष्मांडा, नाव आहे भुवनेश्वरी। चौथी माळ केशरी फुले किंवा तेरड्याची फुले। तुमच्यातील बुद्धी तेज व्हावी, निर्णय क्षमता वाढावी असे वाटत असेल तर कणकेपासून गोड बनवलेले भजे किंवा नैवेद्यातनी तुम्ही शिराही कणकेपासून बनवून दाखवू शकता, त्यामुळे तुमची तल्लख होईल। पाचवा दिवस 19/10/2023 गुरुवार। शुभ रंग पिवळा म्हणजेच येलो। नैवेद्य केळी। पाचवे रूप स्कंद माता, नाव ललिता। पाचवी माळ बेलपत्र। आपल्याला चांगलं रूप भेटावं, सौभाग्य लाभावं म्हणून केळीचा नैवेद्य या दिवशी देवीला दाखवला जातो। तर सहावी माळ आहे, सहावा दिवस 20/10/2023 शुक्रवार। शुभ रंग आहे हिरवा म्हणजेच ग्रीन। नैवेद्य मध। सहावे रूप कात्यायनी, नाव आहे महाकाली। सहावी माळ कर्दळीचे फुले। केवळ आपल्याला चांगलं रूप, केवळ वरची सुंदरता वाढावी यासाठीच नाही तर मनाची सुंदरताही वाढावी यासाठी देवीला मधाचा नैवेद्य दाखवला जातो। सातवी माळ आहे 21/10/2023 शनिवार। शुभ रंग आहे राखाडी म्हणजेच ग्रे। नैवेद्य गूळ। सातवे रूप कालरात्री, नाव आहे जगदंबा। सातवी माळ झेंडूची फुले। तर या दिवसाचा नैवेद्य आहे गूळ। देवीला गुळाचा नैवेद्य, यामुळे वाईट गोष्टी आपल्यावर येणारे संकट यापासून देवी आपले रक्षण करते, यासाठी या दिवशी तुम्ही गुळाचाच नैवेद्य दाखवा। आठवी माळ म्हणजेच कन्यापूजन दिवस आहे 22/10/2023 रविवार। शुभ रंग आहे जांभळा म्हणजेच पर्पल। नैवेद्य नारळ किंवा खोबरे। आठवे रूप महागौरी, नाव आहे नारायणी। आठवी माळ जास्वंद किंवा गुलाब। कुठल्याही लाल फुलाची तुम्ही माळ घालू शकता। देवीचा नैवेद्य आहे नारळ। देवीचे वरदहस्त आपल्यावर कायमस्वरूपी असावे किंवा संतान प्राप्ती संबंधी काही समस्या असतील तर त्या दूर व्हाव्या म्हणून देवीला नारळापासून कुठलेही बनवलेला पदार्थ किंवा नारळही तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता। नववा दिवस महानवमी, दिनांक 23/10/2023 सोमवार। शुभ रंग आहे मोरपंखी। नैवेद्य आहे तीळ। नववे रूप सिद्धिदात्री, नाव आहे रेणुका। नववी माळ लिंबाची किंवा तुळशीची, म्हणजे निंबाचे पानं असतात ना, गोड निंब, त्याची माळ किंवा तुळशीच्या पानाची माळ तुम्ही देवीला अर्पण करू शकता। ती जर भेटत नसेल तर 9 निंब घेऊन त्याचीही माळ तुम्ही देवीला अर्पण करू शकता। त्या दिवसचा आपला नैवेद्य आहे तीळ। तिळाचा किंवा तिळापासून तयार केलेला कुठलाही पदार्थ दाखवून तुमच्या घरातील सुख समृद्धी कायम टिकून राहते, यासाठी तुम्ही तिळापासून बनवलेला कुठलाही पदार्थ देवीला नैवेद्य म्हणून दाखवू शकता। 10वा दिवस आहे नवरात्रीचा समाप्तीचा दिवस म्हणजे शेवटचा दिवस, तो म्हणजे दसरा, त्यालाच म्हणतात विजयादशमी। दिनांक 24/10/2023 मंगळवार। सरस्वती पूजन करायचे। आपल्या मुलांकडे पाटी पुस्तके असतात, त्या मुलांना ते घेऊन पुस्तकाची व पाटीची पूजा करायला लावायची। त्या दिवशी घट हलवले जाते। ज्यांचे 9 दिवसाचे अखंड उपवास असते त्या आज उपवास सुटतात। आपट्याची शमीची सोने
लुटण्याची परंपरा आहे, तर ते आजकाल विकत भेटतात. पहिले शेतात जाऊन तोडून आणायचे, तर आजकाल विकत भेटतात. ते आणून देवापुढे ठेवून, घटापुढे ठेवून, देवीला दाखवून नंतर वडीलधाऱ्या माणसाच्या हातात देऊन सायंकाळच्या वेळेला सोने घ्या, सोन्यासारखे राहा, अशी म्हणण्याची आख्यायिका आहे. म्हणजेच काय, तर या निमित्ताने मोठ्यांना भेटायचं, त्यांचा आदर करायचा व त्यांचा आशीर्वाद घ्यायची ही प्रथा असावी. त्या दिवशी तळे भरणे, आरती करणे, पुरणपोळीचा नैवेद्य, मुख्य म्हणजे त्या दिवशी आंबाड्याच्या भाजीचा नैवेद्य देवीला दाखवले जाते. या दिवशी सोने खरेदी करणे, वाहन खरेदी करणे, जमिनीचे मोठे कार्य करणे, खरेदी करणे शुभ दिवस मानला जातो व 3.5 मुहूर्तापैकी एक हा मुहूर्त समजला जातो. ज्यांच्या कामाचे स्वरूप जसे आहे त्या स्वरूपानुसार त्या शस्त्राची किंवा अस्त्राची पूजा केली जाते. जसे की शेतकरी आपल्या नागर, फावडं, लोखंड अवजाराची पूजा करतात, त्याचप्रमाणे डॉक्टर आपले स्टेटस्कोप किंवा अवजार त्याची पूजा केली जाते. जर इंजिनियर असेल तर लॅपटॉपची पूजा केली जाते. अशा प्रकारे ज्याच्या कामाचे जे स्वरूप आहे त्या पद्धतीची पूजा असते. म्हणजेच काय, तर आपल्याला जे वर्षभर कार्यामध्ये आपल्या हाती असते त्या हातातल्या शस्त्राची आपण त्या दिवशी पूजा करायची व त्याचा आदर करायचा. तर अशा प्रकारे हा दसरा हा सण साजरा केला जातो. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्व व्हिडिओ सोबत. कमी वेळात भरपूर माहिती घेऊन आपल्या पुढे येत असते. तर वैशुद्ध भक्ती चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा. हा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया नवीन माहिती सोबत. नवदुर्गा माता की जय.